मंडळी, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी सरकारनं भावांच्या खिशात हात घातलाय का, हा प्रश्न आहे. दारूचे दर 60% वाढले, त्यामुळे सोशल मीडियावर अशी चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. सध्या लाडकी बहीणचे हप्ते भरताना सरकारची अवस्था आपली EMI भरताना जशी होती अगदी तशीच झाली आहे. गंमत नाही, हे खरं आहे की कुठलंही सरकार असू द्या, अडचणीच्या काळात त्यांचा पहिला हात जातो तो दारू पिणाऱ्यांच्या खिशात. तरीही ते बिचारे कधीच आंदोलन करत नाहीत. पण यावेळी जरा अतिच झालंय असं म्हणूया, कारण राज्य सरकारनं भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर तब्बल 60% टॅक्स लावलाय. दारू पिणारे गप्प असले तर त्यांचे कैवारी बनून बार मालक चालक मात्र सोमवारी आंदोलन करताना दिसले. दारूचे पैसे लाडक्या बहिणींना देणार हा विरोधकांचा चटपटीत राजकीय आरोप आपल्याला वाटू शकतो, पण सरकार सध्या अडचणीत आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. पण या निमित्तानं एक चर्चा सुरू झाली आहे की लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवणं खरंच व्यवहार्य आहे का. आपल्याला हे मान्यच करावं लागेल की राज्यात अशा लाखो बहिणी नक्की आहे ज्यांच्यासाठी 1,500 रुपये 1.5 लाखा इतके मौल्यवान आहे. पण त्या पैशांची खरंच महिलांचं सक्षमीकरण होतंय का, हा सवाल आहे. थेट पैसे देणं सत्ता मिळवण्याचा शॉर्टकट असू शकतो, पण लॉंग टर्म उद्देश साध्य होईल का, हा सवाल आहे. अशा वेळी नवीन पटनायकांच्या योजनेची आठवण येते. त्यांनी ओडिशामध्ये 2001 मध्ये एक योजना आणली, मिशन शक्ती. खरंय, हे मिशन शक्ती एक मिशन होतं महिलांच्या सशक्तीकरणाचं, त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाचं. त्यांनी महिलांना थेट पैसे देण्याच्या ऐवजी त्यांना मदत केली. स्वयंसहाय्यता गट तयार केले, त्या गटांना पैसे दिले, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं, प्रशिक्षण दिलं, आर्थिक नेतृत्वाची संधी दिली. गावखेड्यातल्या महिलांनी त्याचा लाभ घेतला. 6 लाख स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले. 70 लाख महिला त्यात जोडल्या गेल्या. त्यातल्या लाखो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या. गावागावात छोटे उद्योग उभे राहिले. गावात रोजगार मिळाला. जी महिला 30 ते 100 रुपये दिवसाला कमवायची, ती आज महिन्याला 25 ते 50 हजार रुपये कमवते. महिलांना शक्ती देण्याचं मिशन पूर्ण होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशननं या मिशन शक्तीचं सर्वेक्षण केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की योजना महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या सजग आणि सक्षम करते. समाजातल्या मुख्य प्रवाहात कुठेही नसलेल्या अशिक्षित गरीब महिलांना ही योजना आर्थिक स्वातंत्र्य देते, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहित करते आणि सामाजिक नेतृत्वाची संधी सुद्धा देते. लाडक्या बहिणीला पैसे देताना तारेवरची कसरत करणारं सरकार याचा विचार करेल का, हा सवाल आहे.